चला तर सगळ्यांचं स्वागत आहे. आपण एक धडा घेणार आहोत पुढे. त्या धड्याचं नाव आहे इन अ क्लास ऑफ देअर ओन, राइट? सो लेट्स सी हिअर. सो इट इज दिस चॅप्टर इज इन टू पार्ट्स. दोन पार्ट मध्ये धडा आहे बघा. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉयज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. आम्ही आमच्या वर्गामध्ये किती मुलं आहोत? 60 मुलं आणि मुली, गर्ल्स अँड बॉयज, आणि आम्ही सगळे काय आहोत? फ्रेंड्स आहोत, मित्र आहोत. 60 मित्र आहेत ते लक्षात घ्या. 60. Of course, it is true that there are camps among us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. आता साहजिकच या 60 विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा काही गट पडलेले असतात. ते एकमेकांशी भांडतात. कॉरल म्हणजे भांडतात, आर्ग्युमेंट वाद करतात, फाईट मारामारी सुद्धा करतात, सगळं काही करतात. But when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. परंतु जेव्हा आम्हाला इतरांशी लढायचं असतं, आम्हाला इतरांना तोंड द्यायचं असतं, इतरांशी आम्ही जेव्हा म्हणतात ना, फेस करतो आम्ही इतरांना, त्यावेळेस आम्ही सर्व काय असतो? एकत्र असतो. अगदी टीचरला जरी बोलायचं असेल, टीचरला जरी फेस करायचं असेल, तरी सुद्धा आम्ही एक असतो. आम्ही धैर्याने त्याचा सामना आम्ही करत असतो सोबतच. If you see a whole class being made to make 3 rounds of school ground or copy 100 lines फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट, इट इज प्रोबॅबली जर तुम्हाला असं कधी तुम्ही जर आमच्या शाळेमध्ये आले आणि तुम्हाला असं कळलं की एखाद्या वर्गाला शाळेचे 3 राऊंड मारायला सांगितलेले आहेत किंवा एक कॉपी 100 लाईन्स 100 ओळी लिहायला सांगितलेल्या आहेत, एकच लाईन 100 वेळा लिहायला सांगितलेल्या 100 टाइम्स, तर तो वर्ग आमचाच असणार. तो वर्ग काय असणार? आमचाच असणार. असं त्या मुलांना कॉन्फिडन्स आलेला आहे. देन बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनीवन, गर्ल और बॉय. परंतु आम्ही कोणाचं नाव घेत नाही. आम्ही कोणाची चुगली लावत नाही, कोणत्याही मुलाची किंवा मुलीची. वी टेक द पनिशमेंट ॲज अ होल क्लास. आम्ही सर्व मिळून पनिशमेंट घेतो, म्हणजे ती शिक्षा आम्ही स्वीकारतो. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि काय झालं बघा यावर्षी? वी वेर यूज टू टीचर्स shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. तर आम्हाला सर नेहमी ते ग्रीन ग्रीन काय झालं? एक सेकंड. ओके, एक ओके का? ओके, येस. गुड. तर ओके. तुमच्यापैकी कोणीच तरीच ते काड्या घातल्यांमध्ये मी तर म्हणेल कोणतरी बसला होता त्याला ते असं, तिथे एक ऑप्शन आहे तुमच्या ऍपमध्ये अॅनोनेटचा, तर ते कोणतरी केलंय, असू द्या. तर आम्हाला अशा शिक्षकांची सवय होती, जे शिक्षक आम्हाला यायचे आणि ओरडायचे. शाउट म्हणजे ओरडायचे. का बरं ओरडायचे? पहिलं, पुअर मार्क्स, आम्हाला कमी मार्क मिळायचे म्हणून. शॅबी वर्क, आमचं काम घाणेरडं असायचं. इनकम्प्लीट होमवर्क, आमचा अभ्यास नेहमीच अपूर्ण असायचा. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, आम्ही शाळेमध्ये दररोज जात नसायचो किंवा गेलो तरी शाळेत वर्गात नसायचो. अशा गोष्टी आहेत. अँड ऑल अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी. आणि जे जे काही शिक्षकांना टेन्शनवालं काम आहे ते सर्व आमच्याकडे यायचं आणि आम्हाला ते मुलं शिक्षक ओरडायचे. सर आवाज येत नाही, वेट. ओके. तर अशा वेळेस आम्हाला सर्व शिक्षक मिळाले जे आम्हाला नेहमी ओरडायचे. बट वी डिडंट माइंड इट. आणि आम्हाला त्याच्यावर काही फरक पडत नव्हता. आम्ही काही त्याबद्दल वेगळा विचार करत नव्हतो. इट मेड नो डिफरन्स टू अस. त्यामुळे आम्हाला कुठलाही फरक पडला नाही आणि कुठलाही फरक पडत नव्हता. वी ऑल बघा, वी ऑल लाईक अवर क्लास द वे इट वॉज. जसा आमचा वर्ग आहे तसाच आम्हाला आमचा वर्ग आवडायचा. वी वेर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ. आम्हाला उलट आमच्या वर्गाचा अभिमान वाटायचा. काय वाटायचा? अभिमान वाटायचा. अँड सो अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई, आणि आमच्यासारख्याच आमच्या नवीन शिक्षिका होत्या, वर्ग शिक्षिका, क्लास टीचर होत्या त्या मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. ती पहिल्याच तासाला आम्हाला काय म्हणाली होती मॅडम आमची? शी सेड, आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर अँड आय एम प्राऊड ऑफ यू. काय म्हणाली? मी तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे. हा, तुमचे जे काही जुने शिक्षक होते ना, त्यांच्याबद्दल मी ऐकलेलं आहे आणि मला तुमचा अभिमान आहे. युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. त्याने काय म्हटलं? युनिटी, तुमच्यामध्ये जी एकता आहे, युनिटी आहे, एकता आहे, ती तुमची एक महत्वाचे गुणधर्म आहे आणि तुम्ही तो नेहमी बाळगला पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. आणि मला तुमच्या वर्ग शिक्षिका झाल्याचा मला आनंद आहे. राईट? So did you notice that she called us? It's very interesting. It's never children. It's always girls and boys. You young people and my dear or my young man or my young lady or young lady.
You feel so nice when she said, now this young lady will show us how to do it. बरोबर. आता बघा, तर तिने काय म्हटलं होतं बघा. एक मिनिट बाळांनो. हा, तर तिने काय म्हटलं होतं, डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल, ती काय म्हणाली मुलांना, ती ती मुलं नाही म्हणाली. बरोबर. इट्स नेव्हर चिल्ड्रेन. चिल्ड्रेन त्यांना कोणी म्हटलंच नव्हतं. लहान मुलं कोणी म्हटलं, सगळे त्यांना म्हणायचे तुम्ही मोठे झाले, तुम्ही मुलं आहात, तुम्ही मुली आहात, माय डिअर ऑर यंग मॅन वगैरे. आता आम्हाला थोडंसं वेगळे शब्द त्या टीचरकडून ऐकायला मिळाले. वी ऑल लाइक हर व्हेरी मच. सून व्हॉट हॅपन, बघा पुढे काय झालं. सून इट वॉज टाइम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आता आमची पहिली युनिट टेस्ट आली, पहिली घटक चाचणी. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव्ह अवर युजुअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. बघा, तर पहिली जशी परीक्षा झाली, सर्वांना माहिती आहे पहिली परीक्षा झाली, शिक्षक आपल्याला बोलवतात, ओरडतात कमी मार्क मिळाल्यामुळे. स्कोल्ड कर म्हणजे ओरडणे, पनिशमेंट म्हणजे आपल्याला शिक्षा मिळणे. आम्ही सगळे तयार होतो त्या गोष्टीसाठी. बट वेन मिसेस देसाई केम विथ प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड, शी डिडंट लुक अँग्री. शी वॉज रॅदर कॉय. शी स्माइल्ड ॲज युजुअल बट हर आयज डिडंट लुक हॅपी. मिसेस देसाई आमचे कार्ड घेऊन आल्या, रिपोर्ट कार्ड घेऊन आल्या, आमचे रिझल्ट हातात घेऊन आले, पत्ते असतात ना तुमचे रिपोर्ट कार्ड. आणि त्यावेळेस काय झालं बघा, आम्हाला रागवल्या नाही त्या. शी डिडंट लुक अँग्री, रागवल्या नाही, परंतु त्या शांत होत्या आणि त्याने नेहमीसारख्या आमच्याकडून बघून हसल्या, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये आम्हाला आनंद दिसत नव्हता. शी हँडेड, बघा, शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. त्यांनी काय केलं, प्रत्येकाला त्यांचे रिपोर्ट कार्ड दिले. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर अदर. बरेच जण एक किंवा दुसऱ्या विषयामध्ये नापास झाले होते. सम हॅड नॉट अपिअर फॉर द टेस्ट. कोणी कोणी टेस्टलाच आलेलं नव्हतं. अ वे फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. बरं, काही मुलांना चांगले मार्क मिळाले होते. व्हेरी फ्यू हॅड गॉन वेल इन ऑल सब्जेक्ट. आणि सर्व विषयामध्ये काही खूपच कमी मुलांना चांगले मार्क मिळालेले होते. सो दॅट इज दॅट. एवढंच ते म्हणाले. शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर. आणि त्या टीचरच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काय टीचरच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, तिच्या बैच्याच्या डोळ्यात पाणी आलं. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल ऑफकोर्स. आणि परंतु तिने त्या डोळ्यातलं पाणी पडू दिलं नाही. शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. तिने ते डोळ्यातलं पाणी असं काय केलं म्हणतात ना, ब्लिंक केलं, म्हणजे फक्त असं म्हणतात ना, ब्लिंक म्हणजे डोळे असे बंद वगैरे, आणि त्याने ब्लॅकबोर्ड कडे त्या वळाल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड. कोणतरी विचारलं, मॅडम तुम्ही आमच्यावर रागवल्या का? नो, नॉट ॲट ऑल. मॅडम, नाही नाही, मी तुमच्यावर रागवली नाही. बट यू डिडंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिता काय म्हणे, मॅडम पण तुम्हाला आमचा अभिमान वाटत नाहीये, असं वाटतंय आम्हाला, तुम्हाला आमचा अभिमान वाटत नाहीये. "Yes, सर सुष्मिता बोल." सर माझ्या मम्मीच्या मोबाईलची चार्जिंग कमी झालीये. बरं, नंतर व्हिडिओ ट्वेंटी बघून घे. टक्के व्हिडिओ बघून घे. हं? हा हा Okay, she said, no, हो Susmita, you are my class and I will always want to be proud of you. Come on, now let us go back to our studies. Take out your books. तर टीचर काय म्हणाले, मला तुमचा अभिमान वाटायला आवडेल, म्हणजे तुमचा अभिमान वाटला पाहिजे, असं तुम्ही काहीतरी, म्हणजे मला असं, अशी आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. बघा, ती प्राऊड ऑफ यू नाहीये, ती म्हटली आय आय एम नॉट प्राऊड ऑफ यू बट आय वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. ठीक आहे, चला आपल्या अभ्यास, आपल्या पुस्तकाकडे, आपल्या अभ्यासाकडे आपण वळूया, असं ते त्यांना म्हणाली. टीचर म्हणाल त्यांना, आपल्या अभ्यासाकडे आपण आता वळूया. राईट. देन एक सेकंड गाइस. हां. येस. सो वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. आम्ही शाळेनंतर थांबलो आणि याबद्दल आम्ही एकमेकांशी बोललो. डिड यू नोटीस व्हॉट व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता आज स्नेहाने म्हटले, अस्मिता तू बघितलं का मॅडम काय म्हणाल्या? शी सेड, आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट सेड आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुमचा अभिमान आहे असं ती म्हणाली नाही. मला तुमचा अभिमान वाटेल किंवा अभिमान वाटावा असं मलाही वाटतं. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट? काय करावं बरं आपण? सो मेनी ऑफ अस फेल. कितीतरी मुलं आपण नापास झालो आहोत. आपल्यापैकी कितीतरी मुलं नापास झालेले आहेत. फेल म्हणजे नापास होणे. सो मेनी मिस द टेस्ट. आणि काही मुलं परीक्षेला आलेच नाहीत. किती चुकीची गोष्ट आहे. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? आणि असं सगळं असल्यावर ते मॅडमला आपला अभिमान कसा वाटेल? अभिमान आपल्याला कसा वाटेल? बरोबर की नाही? साहजिकच आहे. आता काय ते त्या मुलाने ठरवलंय बघा, काय आहे?
येस, तो तुमचा पार्ट 1 या ठिकाणी पूर्ण झालाय. लेट्स सी तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर्स या ठिकाणी जमतायत का बघूया आपण.